करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू असताना प्रचारामुळे या निवडणुकीची रंगत आता वाढत चालल्याचे स्पष्टपणे समोर आलेले आहे। प्रामुख्याने विद्यमान आमदार नारायणआबा पाटील आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यामध्ये विधानसभेनंतर आदिनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वर्चस्ववादाची लढाई करमाळा तालुक्यामध्ये सुरू असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे नाव ज्या देवस्थानमुळे आहे ते संगोबा येथील तीर्थक्षेत्र असलेल्या श्री आदिनाथ महाराज मंदिर या ठिकाणी प्रचाराचे नारळ फुटून आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। प्रचाराने आता वेग घेतलेला असून एकमेकांची उणीधुणी काढण्याचे सध्या प्रचारामधून दिसून येत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आमदार नारायणआबा पाटील यांचा गट आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा गट या गटातील कार्यकर्ते एकमेकांविरोधात चांगल्याच प्रचाराच्या फैरी उठवू लागलेल्या आहेत। प्रचारामुळे निवडणुकीची रंगत आता वाढू लागली असतानाच या निवडणुकीच्या निमित्ताने आणखी एक रंगतदार असा विषय सध्या समोर आला आहे। येथील प्रमुख राजकीय गटांपैकी एक असलेल्या बागल गटाने या निवडणुकीतून माघार घेऊन या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते, तसे त्यांनी घोषितही केले होते। दरम्यान तरीही आता बागल गटाचा पाठिंबा नेमका कोणत्या पॅनलला असणार किंवा बागल गटाची बाजू ही नेमकी कोणत्या पॅनलच्या बाजूने असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती। मात्र बागल गटाचे युवा नेते तथा शिवसेनेचे जिल्हा नेते असणारे दिग्विजय बागल यांनी आज स्पष्टपणे जाहीर करताना बागल गटाचा कोणालाही पाठिंबा नाही असे घोषित केले आहे। बागल गट हा तालुक्यातील राजकीय गटांपैकी प्रमुख गट असून त्यांची भूमिका या कारखाना निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची अशी मानली जात आहे। मात्र बागल गटाचा कोणालाही पाठिंबा नाही, आपल्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने बागल गटाची नेमकी भूमिका काय याबाबतची उत्सुकता मात्र आता ताणली गेली आहे। दरम्यान याबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत असताना दिग्विजय बागल यांनी सध्या प्रचारादरम्यान आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी ठोस असा कृती कार्यक्रम कुठल्याही पॅनलच्या किंवा गटाच्या वतीने प्रचारादरम्यान सांगण्यात येत नसून अद्यापि ते केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच प्रचाराचा वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहे। श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याविषयी संपूर्ण तालुक्याला आस्था असून बागलगट देखील या आस्थेचा आदर करतो, परंतु कारखान्याची निवडणूक जिंकण्याकरिता ज्या सभा जो प्रचार होत आहे त्यामधून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कर्ज, तसेच कारखाना चालू करण्याची प्रक्रिया आणि आदिनाथसाठी भविष्यात कुठला ठोस कृती कार्यक्रम आखणार आहेत हे अद्यापही कुठल्याही गटाने सभासदांसमोर ठोकपणे सांगितले नसल्याने बागलगट आपल्या भूमिकेवर ठाम आहे। बागल गटाने अजून कोणालाही पाठिंबा दिला नाही असे दिग्विजय बागल यांनी स्पष्ट केलेले आहे। दरम्यान आदिनाथ कारखान्यावर सत्ता असणाऱ्या गटांपैकी बागल गट हा एक असून बागल गटाने कारखान्याची सत्ता दीर्घकाळ अनुभवलेली आहे। बागल गटाला मानणारा मोठा वर्ग असून त्यामुळेच या कारखाना निवडणुकीमध्ये बागल गटाची नेमकी भूमिका आता यापुढील काळामध्ये काय असणार याबाबत मोठी उत्सुकता आहे। यंदाची कारखाना निवडणूक लढवायची नाही या भूमिकेवर ठाम राहून बागल गटाने त्यांच्या समर्थक उमेदवारांना त्यांचे भरलेले अर्ज माघारी घेण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार त्यांच्या समर्थकांनी अर्जही माघारी घेतले आहेत। सध्या प्रचार सुरू असताना बागलगट हा शांत दिसून येत आहे। मात्र आदिनाथसारखी इतकी महत्त्वाची निवडणूक पार पडत असताना प्रमुख राजकीय गटांपैकी एक असणाऱ्या बागल गटाने इतकेही अलिप्त राहणे तुम्हाला कसे वाटते याविषयीची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा।